गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पहिल्या षटकामध्ये नितीन येत आहेत. मागील मॅच मध्ये भरपूर चांगलं शतक हाताळलं होतं. जगदीश दुधकर सारख्या फलंदाजाला त्यानं शांत ठेवलं होतं. आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी पहिल्याच ओव्हर मध्ये स्वीकारली आहे आणि आता सलामीची जोडी दुसऱ्या बाजूने कोणी टीम कडनं आपण पाहतोय. भालचंद्र आणि संदीप लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. हवेचा जोर सध्या भरपूर आहे क्रीडांगणावरती. हवा भरपूर वेगानं वाहते. उष्णता जरूर जास्त आहे मात्र हवा थोडीशी पाहायला मिळते त्यामुळे थोडंसं थंडमय वातावरण वाटतंय. पंचांचा ग्रीन सिग्नल. येस गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा होता. समोरच्या दिशेनं कोदून काढलाय. ऑन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो. फिल्डरनं मिस्टेक केली आहे. अखेर बॉल अडवला. 3 धावा इथनं सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डर कडनं थोडंसं फंबल पाहायला मिळालं. लगेचच कालावधी होता फिल्डर बॅट्समन कडे. 3 धावा तिथनं त्यानं कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्याच बॉलवरती 3 धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केला भालचंद्रनं. सांघिक अकाउंट सुद्धा ओपन होतं मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात तर चांगली केली आहे. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल याची देखील नोंद घ्या. बरोबर 2:40 ला पहिला चेंडू पडलाय. डिलिव्हर्ड झाला त्यामुळे 3 यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे. बरोबर 3 वाजता तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत याची देखील नोंद घ्या. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर तुम्ही तसं केलं नाहीये तर एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. यावेळेस उडवला बॉल. फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी. मिड विकेटला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला फटका आपण पाहतोय. भालचंद्रच्या बॅट मधनं यावेळेस वेट केला. वेट अँड वॉच. उडवला. इनफिल्डला क्लिअर जरूर केलाय. फिल्डर पाठला करतोय. भरपूर मोठा चेस होता फिल्डर साठी आणि अखेर बॉल फिल्डरनं अडवला. इथनं 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये तिसगावनं बाजी मारली आहे. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. मात्र आज कोणता संघ पुढे जाईल. पुन्हा एकदा उडवला बॉल. ऑन द टोस खेळलेत. पॉइंट मध्ये डीपला बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आई जबरदस्त फटकेबाजी होती. सुरुवात भरपूर चांगली केली आहे. कोणी 40 प्लस मागील मॅच मध्ये सुद्धा भरपूर धावा स्कोर कार्ड वरती लावल्या होत्या आणि 1 साइडेड मॅच पूर्णपणे आपण पाहिली. चिंचवली टीमला परास्त केलं होतं मागील मॅच मध्ये कोणी टीमला. पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाज. हायवे एंड कडनं नितीन महत्वाचे गोलंदाज होते त्यांच्यावरती आता हल्ले चढवले जात आहेत. बॉल हवेत. लिडिंग एज. थर्ड मॅन इंटरेस्टेड अँड झेल पकडलाय. पहिला धक्का. भालचंद्र बाग टू पविलियन. मागच्या मॅचचा हिरो सादिक मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. धडधाकड शैलीचा फलंदाज. या स्पर्धेतील ज्या फलंदाजांना पहिला अर्धशतक टोकलं तो सादिक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. भरपूर चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये त्यानं केली आहे आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आणि उद्याच्या दिवसामध्ये NPL नेवाळी प्रीमियर लीग संडे धमाकामध्ये आपण पाहणार आहोत. भरपूर चांगली स्पर्धा ही देखील पाहायला विसरू नका. नेवाळी गावातील सर्वच खेळाडू इन ऍक्शन मध्ये तिथे दिसतील. 6 संघांची बांधणी तिथे करण्यात आली आहे. 6 संघ
एकामेकासोबत झुंज लढवताना उद्याच्या दिवसामध्ये दिसतील. NPL नेपाली प्रीमियर लीग दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती सुधीरचा हा बॉल वळवलाय, गॅप मध्ये चाललाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, चांगला फटका. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 18. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज नितीनने पहिल्याच बॉल वरती चौकाराला संदीपने चांगला फटका टोलावलाय. फक्त दिशा दिली होती या बॉलला. फाईनल क्षेत्र खाली होता आणि तो क्षेत्र संदीपने निवडला. यावेळेस वड शॉट, मनगडी ताकदीचा वापर, बॉल न केला हवाईचा पर षटकार. काय जबरदस्त फटका. लेफ्ट हँडेड बॅट्समन नेहमीच टेनिस क्रिकेट मध्ये घातकी मानले जातात आणि तो घातकी फटका देखील इथे लगावलाय. हवेचा जोर जरूर आहे त्या दिशेनं, मात्र तरी सुद्धा बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी वेगानं, अगदी ताकदीनं हा फटका सजवलाय. टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मिळालं. षटकार आलाय. षटकारानं धावफलक पुढे सरकतोय. 24-24 आकडावरती काय फलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये. मंत्रमुक्त करणारी फलंदाजी आपण बघू शकाल. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुधीर वरती पहिल्या 2 बॉल वरती हल्ले चढवलेत. आणखीन एक उडवलाय, आणखीन एक जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. काय जबरदस्त फलंदाजी होतीये, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. संदीप अक्षरशः पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार, चौकारांच्या आतिषबाजी तो करतोय. सुधीर वरती हल्ले चढवले जात आहेत. प्रेशर असेल सुधीर वरती. आता दडपणाला सामोरं जातोय. 3 बॉल मध्ये त्याने 16 खर्च केलेत. पुन्हा एकदा सफल झालेत. फुलटॉस, हा बॉल देखील स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि नो बॉल साठी देखील केलं गेलं. थर्ड अंपायर करे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू, मात्र फटका देखील चांगला आलाय. षटकार ठोकलाय, सलगचा 3रा. संदीपच्या बॅटबंद अप्रतिम फलंदाजी होतीये. फटकेबाजी चौफेर होतीये. चांगली बॅटिंग करतायत. ऑनसाइडला टार्गेट केलाय आणि ऑनसाइडला सर्व फटके त्याने ठोकलेत.
पुन्हा एकदा फुलटोस होता, लॉंग ऑफला ड्राईव्ह केला हा बॉल. दीपमधनं फिल्डर येतात, उचलून फेक केली जाईल. एकच धाव आली या बॉलवरती. आता स्ट्रायकरवरती साजिदला आपण पाहतोय, ज्यानं खूप चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील दाखवली होती. अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलं होतं. धापलकावरती टोटल 37, 37 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस लॉंग ऑफला चांगला फटका, क्रॅकिंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, जबरदस्त हिट. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती टोटल आपण पाहतोय 41, 41. विश्वास येत आहे तिसऱ्या षटकामध्ये आयवे कडनं. शाखांवरती संदीप, भरपूर चांगली बॅटिंग या मॅच मध्ये संदीपनं देखील केली आहे. बघा वेल आपण भरपूर घेत आहे एडुटने टीम. फक्त 1 मिनिट शिल्लक आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला षटक कंप्लीट करायचे, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉलची सांगता. आणखीन एक चांगला बॉल, कमबॅक इथं आपण बघू शकाल. करत असताना गोलंदाज विश्वास कमबॅकला सुरुवात केली आहे. विश्वास गोलंदाजी मार्कवरती जसे आले तसे डॉट बॉल फेकण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. कमबॅक इन गोलंदाजी आपण बघू शकाल. पहिला बॉल सरळ खेळले, त्यानंतर स्विच हिटचा वापर. सरळ बॅटने धावा भरपूर आल्या होत्या याआधी. यावेळी चांगला फटका, बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय जबरदस्त बॅटिंग होते. संदीप देखील या क्रीडांगणावरती भरपूर चांगली फलंदाजी करतायत. या आधी देखील रेग्युलर क्रिकेट खेळत असताना संदीपनं देखील एक क्रीडांगण गाजवलं. आणखीन एक उडवलाय बॉल. हवेत फिल्डर तिथे उपस्थित, जेलची संधी. अगदी सहजरित्या हा जेल टिपलाय. फलंदाज होतील बाद. महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन फलंदाज. रायटी बॅटर आउट झाला, त्यानंतर रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आला. आता लेफ्टी बाद झालाय. आता मात्र लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलाय. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन सातत्यानं सुरू ठेवलं कोणी टीमला, कारण हवा जर आपण पाहिली लेफ्टी बॅटर साठी आहे, त्यामुळे लेफ्टी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलं.
यावेळेस उडवला बॉल गॅप मध्ये जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती दमदार चौकार. फलकावरती टोटल 49 49 धावा. बघा टाइम संपलाय पंच, त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये फक्त 4च फिल्डर डीप मध्ये ठेवता येतील. भरपूर वेळ घेतलाय एडुटने टीमला. अतिशय कडक नियम आहेत या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. पंचांचा इशारा भीमरचा आलाय. हाईट फॅक्टर या बॉल वरती जास्त होतं. 9+2 अशा 3 धावा स्कोरकार्ड मध्ये ऍड केल्या जातील. भरपूर धावा लुटल्या जात आहेत एडुटने टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. धापलक 3 ने पुढे सरकला. 50 अप 52 धावा. 50 कंप्लीट होती या स्कोरकार्ड वरती. जबरदस्त बॅटिंग. तिसरं षटक मार्गस्थावरती आहे. भरपूर धावा कुठल्यात. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. फ्रेडचा हा बॉल होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एकच धाव इथनं आली आहे. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती टोटल 53 53. चौथं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी माखवरती गोलंदाज आपण पाहतोय. जितेंद्रचा वापर केला. पहिलाच बॉल स्क्वेअर कट केला. चांगला फटका इष्टकावर रिझनला. जवळपास फिल्डर कोणच नाहीयेत. बॉल अखेर अडलाय. दोनच धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. च्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. इथे मात्र फुल टॉस. झेलची संधी. नो मिस लँडला चेंडू पडतोय. 2 धावा पूर्ण करतात. गुड रनिंग. 2 धावाची मध्ये धावफलकावरती डबल. 57 57 धावा. जीतला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा ओहो चांगला यॉर्क लाईनचा चेंडू. त्या चेंडू सुद्धा सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये ते धावफलकावरती डबल. 58 58. आता ऑन अ स्ट्राईक शादिक. मागच्या मॅचचा हिरो शादिक आता ऑन अ स्ट्राईक. तीन चेंडू डबल. 5 धावा खर्च करतोय जीत. अद्याप चांगली गोलंदाजी.
ते मात्र वाईट +1, 2 धावा ऍड होतील. खराब चेंडू. सिक्स्टी कंप्लीट. कोणी संघाचे 60 धावा. पुढील चेंडू. ते मात्र स्लोअर चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये सिंगलच्या मध्ये धावफलकावरती. 61 अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या इनिंगचा. चला 2 चेंडू बाकी, थोडं फास्ट केला. पुढील चेंडू. ओहो, चांगला चेंडू. डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. धावफलकावरती टोटल 61 धावा. चांगला. ते मात्र पुन्हा एकदा वाईट रन आउटच्या स्वरूपात. सादिक लावेल रनआउट झाल्यात. नवीन फलंदाज सुनील. शेवटचा अंतिम चेंडू. एक धावाच्या मदतीने धावफलकावरती 62 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक सुनील. शेवटचा अंतिम चेंडू फेस करतील. चला शेवटचा चेंडू. इथे मात्र चांगला खेचून मारलेला शॉट. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा आहेत मात्र कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाकार दिलाय. चांगला 64 धावा कुठल्या. डबल 65 धावांचा लक्ष्य हेदुटणे संघाला. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाले आपल्याला खोनीच्या फलंदाजाने. डीजे. थँक्यू डीजे. तर खोनी संघ आपण त्वरित मैदानात उतरायचं आहे. एक चांगला टार्गेट सेट केलाय. 65 धावांचा लक्ष्य संघाला. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाले आपल्याला खोनी.
चांगला मोठा लक्ष आहे. तर चला कोणी संघ आपण चित्रक्षण सजून घ्यायचं आहे. हेदुटणे संघ आपल्या 2 फलंदाज पाठवायचे आहेत लवकरात लवकर. हेदुटणे संघ आपला 12वा. ओपनिंग ब्लास्टर हेदुटणे संघाचे नितीन आणि जितेश. नितीन कालन आणि जितेश कालन ओपनिंग ब्लास्टर. एक चांगला मोठा लक्ष. तर नक्कीच पंच 1 मिनिटामध्ये सामना लगेचच चालू करा. दोन्ही संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकरात लवकर. परफेक्ट 3:10 चेंडू. नक्कीच सामना सुरू करायचा आहे पंच. आता यस गेम ऑन. 3:10 झाल्यात. लेट्स प्ले. पहिला चेंडू. पहिलाच रिव्हर्स आणि यस रिव्हर्स सक्सेसफुल झालाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 चौकार. डीजे थँक्यू डीजे. थोडा धीर घ्या. हे दुटणेचे बॅट्समॅन सुद्धा कला इथे नक्कीच पहिल्या चेंडूला फेस केलाय. चौकार. आता पुन्हा एकदा रिव्हर्स आणि पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा दुसरा चौकार. डीजे दोन चेंडू आणि ते मात्र 2 चौकार. नक्कीच असे जर मोठे फटके लगावले तर नक्कीच हे दुटणे संघ हार मानणार नाहीये. 2 चेंडू आणि पुन्हा एकदा रिव्हर्स. हो हो हो. आता मात्र चेंडू धन 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 करीत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅट्रिक चौकार. डीजे क्या बात है. थैंक यू डीजे. क्या बात है.
तीन चेंडू आणि तीनही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅट्रिक, 3 चौकार. क्या बात आहे. नक्कीच हे दुटणे संघ हार मानणार नाहीये. संदीप पोरैत मात्र नक्कीच हल्ला चढवतोय. आता मात्र पुन्हा एकदा लेग साइडला. इथे मात्र आउटफील्ड स्लो आहे. चेंडू जाईल. नक्कीच आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळे 3 धावा. 4 चेंडू इथे मात्र डबल 15 धावा खर्च करतोय संदीप. नितीनच्या बॅट मधून 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि हे 3 म्हणजे नक्की 4 चेंडू डबल 15 धावा कुठल्यात. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती फलंदाज होईल बाद. नो मिस्टेक. बॅक टू डगआउट. डीजे नवीन फलंदाज दाखल होत असताना किशोर भंडारी. जशी नितीननी काम केले ना तसं आपल्याला काम करावं लागेल. चमचमत्या ट्रॉफीवर नक्कीच सगळ्यांचं लक्ष आहे. सगळ्या टीमींचा 16 संघाचा लक्ष होता. काल तर एक 30 संघ एक ट्रॉफीचा हकदार झालाय. आज कुठला संघ ठरतोय हे दुट्टे आणि खोनी. इथे मात्र पुन्हा खेचून मारला. ओ हो, झेलची संधी. मिस फील्ड आणि चेंडू जाईल आता मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती आलाय मोठा फटका. षटक समाप्त. पहिल्या षटकात डबल 20 धावा खर्च करतोय. 19 धावा खर्च करतोय संदीप. मोठा हल्ला चढवलाय संदीप वरती. नक्कीच नितीनच्या बॅट मध्ये 3 चौकार. किशोरच्या बॅट मधून 1 चौकार. 4 चौकार आल्यात संदीप. षटक समाप्त. पहिला 19. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र जसा मथुर तसा नितीन. मथुरला तोड नाही तसा हे दोटण्याच्या नितीनला तोड नाही. जबरदस्त सुरुवात केली त्यांनी. पहिल्या षटकामध्ये डबल 19 धावा खर्च करतो संदीप. पहिला चेंडू हलकी टोपेज होती. झेल ड्रॉप. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल 20 धावा. दुसऱ्या षटकात आतलतोय सुखदेव. आता पूर्णपणे आलाय ऑन अ स्ट्राइक नितीन. हलकी टोपेज. दोन चेंडू 2 धावा. ओहो, आता मात्र खेचून मारलाय. चेंडू जाईल
बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय हे दुटण्याचा षटकार डीजे. क्या बात है, क्या बात है. नितीनच्या बॅट मधून जे फटके येतात ना ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा जर चेंडू फुटला, भिजला, हरवला तर नवीन चेंडू घेतला जाईल. डॉट बॉल. 4 चेंडू डबल, 8 धावा खर्च करतोय सुखदेव. पूर्ण कमबॅक करतोय सुखदेव. इथे मात्र पुन्हा एकदा आता मात्र झेलची संधी. ओहो मिसफिल्ड. 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती डबल. 29 धाव्यांवरती पोहोचतोय हे दुटणे संघ. शेवटचा चेंडू. 13 चेंडू आणि इथे मात्र 36 धाव्यांची गरज. मी मगाशी उल्लेख केला हे दुटणे संघही हार मारणार नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा खेचून मारलाय. नीतीच्या बॅट मधून अजून एक येतोय. दन 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 षटकार. थँक्यू डीजे. वकील नाही पण इथे हे दुटणे संघाचा नितीन पेटून उठलाय. नक्की त्याच्या बॅट मधून जे मोठे फटके आलेत. आता मात्र 12 चेंडू आणि इथे मात्र 30 धाव्यांची गरज. डीजे ड्रिंक्स ब्रेक आतमध्ये न्यायचंय. पाणी न्यायचं अजून. नक्कीच एकटा किल्ला लढवतोय तो नितीन. क्या बात है. उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. जोरदार डाल्या नितीन साठी. 9 चेंडू आणि 30 धावांवरती खेळतोय तो वैयक्तिक. आता मात्र 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. 15.0 रन रेट. ऑन स्ट्राइक किशोरलाही नितीन सारखी किशोरलाही एक मोठे फटके लागावे लागतील. 12 चेंडू आणि इथं मात्र 30 धाव्यांची गरज. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस वरती झेलची संधी. ओहो वेल कॅच. फलंदाज होईल किशोर. बॅक टू द डग आउट. हे दुटणे संघाला लागतोय धक्का.
डीजे. सावली मैदान देसाईचा नितिन पाटिल हे दुटण्याचा. क्या बात है, अभी तक शेर नॉन स्ट्राइक पे है. आता नवीन फलंदाज दाखल होतोय सनीदास कालन. सनीदासला पहिलाच फुल टॉस. इथे मात्र रनआउटची संधी. यस, एक धाव सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल. 36. आता मात्र 10 चेंडू 29 धावांची गरज. आणि आता मात्र आपण त्या फलंदाजाला पाहतो ऑन स्ट्राइक नितिन पाटील. नक्की या फलंदाजामध्ये गुणवंता आहे, क्षमता आहे, मोठे फटका मारू शकतो आणि तो सिद्ध करून दाखवतोय. इथे मात्र स्विच हिट. बायचा यस, पंचांचा इशारा आलाय. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल. 37. आता मात्र समीकरण बदलतोय. 9 चेंडू आणि आता मात्र 28 धाव्यांची गरज. अजूनही सामना रंगात आले. सामना फुल टॉस आणि इथे मात्र पुन्हा एकदा हलकीशी एज लागते. सिंगल कंप्लीट. दुसरीला नकार दिलाय. एक धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल. 38. आता मात्र समीकरण 8 चेंडू 27 धावांची गरज. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. नितिन पाटील ऑन स्ट्राइक. या फलंदाजामध्ये इथे मात्र पॅडल स्वीप केलाय. चेंडू जाईल दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे. इथे मात्र हो सिंगलच्या मध्ये स्ट्राइक स्वतःवरती ठेवतोय. स्वतःला सिद्ध करतोय तो नितिन पाटील. मी तर म्हणेन जोरदार ताल्या व्हायला पाहिजे नितिन साठी. सिंगलच्या मध्ये धाव फलकावरती वैयक्तिक नितिन 35 धावांवरती खेळतोय आणि टोटल स्कोर 43. आणि आता मात्र 6 चेंडू आणि डबल 22 धाव्यांची गरज. तो नितिन ऑन स्ट्राइक वरती आहे. तो स्वतःला सिद्ध करणार आहे. हे दुटणे संघ आणि खोणी संघ 2 बिग फाईट सामने आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक हाताळतोय हारेवरती नक्कीच विश्वास केलाय. आणि इथे मात्र विश्वास आणि हो चांगला पडल्यानंतर हलकासा डीप राहिला. डॉट बॉल. आता मात्र नितिन प्रेशर मध्ये, दोन्ही संघ प्रेशर मध्ये आहे. तर एका बाजूला खोणी संघ, एका बाजूला हेदुटणे संघ, एका बाजूला हारी तर एका बाजूला नितिनला सुद्धा सिद्ध करायची आहे आणि हारीला सुद्धा सिद्ध करायची आहे.
मी माझ्या संघासाठी 22 धावा रोखू शकतो आणि नितीन सुद्धा बोलतो मी माझ्या संघासाठी 22 धावा कुठू शकतो. ओहो इथे मात्र लिंडिगेज. आता मात्र नितीनला सोडावं लागेल मैदान. मोठा धक्का लागतो हे दुट्टे संघाचा. कर्णधार आता येतोय बाहेर. बॅक टू द डगआउट डीजे. नवीन फलंदाज दाखल होत असताना नितीनची जागा घेतोय दत्ता भंडारे. नक्कीच नाराज आहे नितीन. स्वतःला सिद्ध करायचा होता. चौदा चेंडू आणि डबल 35 धावांची एक पारी. नितीन खेळून आलाय आता. डगआउट मध्ये थोडा नाराज आहे. आता मात्र जिम्मेदारी दत्ता. नितीन तर नाही पण हरीने आता त्याचा काम करून दाखवला. इथं मात्र पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू खिचून मारलाय. सिंगल धाव. सिंगलच्या मते धाव फलकावरती डबल 44 डबल डिजिट 44. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि डबल 21 21 धाव्यांची गरज. थोडासा आपल्याला वाटतंय का हे दुखणे कोणी संघाच्या बाजूने सामना झुकलाय. इथे मात्र फुलटॉसला डॉट चेंडू आणि इथे मात्र पुन्हा एकदा हॅरीने स्वतःला सिद्ध केलाय. आता मात्र समीकरण बदलतोय. 2 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. आता मात्र कोणी संघ थोडा खुश दिसतोय. ओहो खेचून मारला शॉट. 1 बाउन्स बिफोर 4 रन डीजे. थँक्यू डीजे. पूर्णपणे खोनीच्या बाजूने सामना झुंकतोय. 1 चेंडू आणि डबल 17 धाव्यांची गरज. पूर्णपणे सामना जिंकलाय खोनी संघाने. हार्ड लक हे दुटणे संघ. बेस्ट ऑफ लक खोनी संघ. यायचंय वसर संघ आपल्याला टॉस साठी. वसर संघाचा कॅप्टन आपल्याला यायचा आणि खोनी संघाचा कॅप्टन आपल्याला यायचा आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय संदीप. यायचा आहे आपण. 28 धावा व्यक्ती कुठल्या